काळी पिवळी टॅक्सी उलटून 10 जण जखमी। जळगाव जामोद रोडवरील निमगाव फाट्यानजीक जळगाव जामोदकडे जाणारी गाडी काळी पिवळी टॅक्सी चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघातग्रस्त होऊन गाडीतील 10 जण जखमी झाल्याची घटना 5 जानेवारी 2026 च्या दुपारी 4:30 वाजेदरम्यान घडली। नांदुरावरून जळगाव जामोदकडे जाणाऱ्या काळी पिवळी टॅक्सीच्या चालकाचं निमगाव फाट्यानजीक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला पलटी होऊन वाहनातील 10 जण जखमी झाल्याची घटना घडून या अपघातामध्ये प्रणाली महेंद्र वानखेडे वय वर्ष 17 राहणार अकोली तालुका जळगाव जामोद, शाहिस्ता महमूद खान वय वर्ष 20 सुरत, फरीदा महमूद खान वय वर्ष 40 सुरत, अमान महमूद खान वय वर्ष 10 सुरत, अक्षरा संतोष तेलंग 7, पी राजा अन्नपूर्णा संतोष तेलंग वर्ष 38 राहणार पी राजा, अंजना अशोक ताईडे वय वर्ष 67 नांदुरा, संतोष रुस्तम तेलंग वय वर्ष 45 पी राजा, अशोक निनाजी ताईडे वय वर्ष 72 नांदुरा, शबनम पठाण महमूद पठाण वय वर्ष 20 सुरत, महमूद खान बिस्मिल्लाह खान वय वर्ष 53 सुरत, भुसरा खान महमूद खान वय वर्ष 16 सुरत, शाहीर जाकीर देशमुख वय वर्ष 24 सुरत हे प्रवासी जखमी झाले। अपघाताची वार्ता माहिती सामाजिक कार्यकर्ते समाधान भातुरकर यांनी ओम साई फाउंडेशनला दिली असता घटनास्थळी रुग्णवाहिकेसह रुग्णसेवक मदत कार्यासाठी दाखल झाले। यामध्ये विलास निंबोळकर, अश्विन फेरन, राहुल निमकार्डे, गजानन भुसारी यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं।